बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द गावात राहणारी अंकिता कडाळे ही एक हुशार आणि स्वप्नाळू मुलगी होती। तिचं एकच स्वप्न होतं, डॉक्टर बनून गोरगरीब लोकांची सेवा करायची। पण नियतीच्या क्रूर खेळानं तिचं हे स्वप्न कायमचं अधुरं राहिलं। गावगुंडांच्या सततच्या त्रासाला आणि छळाला कंटाळून अंकितानं वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आपलं जीवन संपवलं। 8 एप्रिल 2025 रोजी तिनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आता तिच्या मृत्यूनंतर तिचा 10वीचा निकाल समोर आलाय। ती शाळेत प्रथम आली आहे, पण हा निकाल पाहण्यासाठी ती आज आपल्यात नाही। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अंकिता एका अत्यंत गरीब कुटुंबातून आली होती। तिचे आई वडील काबाड कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे। तरीही अंकितानं कधी परिस्थितीला दोष न देता अभ्यासात स्वतःला झोकून दिलं होतं। रात्रीच्या शांततेत मिनमिनत्या दिव्याच्या उजेडात ती पुस्तकांची मैत्री करायची। तिच्या या जिद्दीमुळे शिक्षक आणि गावकरी तिच्यावर प्रेम करायचे। पण गावातील काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी तिच्या या निष्पाप आयुष्याला ग्रहण लावलं। गावगुंडांनी तिला सतत छळलं, तिच्या स्वप्नांना आणि तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली। शेवटी हा त्रास सहन न झाल्यानं अंकितानं आपलं जीवन संपवण्याचा कठोर निर्णय घेतला। आज तिचा निकाल पाहून तिच्या आई वडिलांचं मन कोलमडून गेलंय। अंकिताच्या आईनं निकाल पाहताच अक्षरशः हंबरडा फोडला। माझी अंकिता डॉक्टर बनणार होती, लोकांचं दुःख कमी करणार होती, पण त्या क्रूर लोकांनी तिला जगूच दिलं नाही, असं त्या रडत रडत म्हणाल्या। अंकिताच्या वडिलांनीही डोळ्यातील अश्रूंना आवरत म्हणाले, माझ्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे। त्या गुंडांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं। या प्रकरणात 4 आरोपींवर गुन्हा दाखल झालाय, पण फक्त एकालाच अटक झाली आहे। उर्वरित आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत। अंकिताचे पालक न्यायाच्या आशेनं उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत। दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, तरच माझ्या अंकिताच्या आत्म्याला शांती मिळेल आणि हीच तिला खरी श्रद्धांजली ठरेल, अशी हृदयद्रावक मागणी त्यांनी केली आहे। अंकिताची कहाणी ऐकून प्रत्येक संवेदनशील मन हेलावलंय। तिच्या स्वप्नांचा अंत का झाला? त्या निष्पाप मुलीला का जगावं वाटलं नाही? या प्रश्नांची उत्तरं शोधताना समाज म्हणून आपणही कुठंतरी कमी पडलो हे मान्य करावंच लागेल। अंकिताच्या आत्म्याला शांती मिळो आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळो हीच प्रार्थना।